हा मॅडम कुठं आहात? मी आलोय टेडीज किचन अँड बारला. अच्छा आतमध्ये आहे का? हा आलो. ओम साईराम. कसं वाटलं मग मॅडम रेस्टॉरंट? आपल्या भाऊंचं आहे ना रात्रभर चालू असतं. पीसीएमसी मध्ये आपण राडाच करतो ना. हुक्का पण मिळतं इथं. हो खूप छान आहे, मला खूप आवडलं. पण तुम्ही लेट आले ना ते मला नाही आवडलं. माझा एक्स बॉयफ्रेंड आहे ना तो नेहमी टायमिंग वर यायचा. हो ते जरा आपलं आहे ना भाऊंची ना 32 मजल्याची बिल्डिंग आहे, त्याच्या साईट चालू आहे म्हणून जरा उशीर झाला. बोला काय खाणार? लगेच खाणार? अहो तुम्ही यासाठी फुल वगैरे नाही आणलं का? फुल तुम्ही हार बनवता का? तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देऊ का? आपल्या भाऊंचं आहे ना गाड्यांचा शोरूम आहे, तिथं नाही म्हटलं तरी दिवसाला 12 गाड्या विकल्या जातात. तुमचेच हार लाव ना तिथं. अहो तसं नाही, फुल म्हणजे प्रेमाने आणतात ना पुष्पगुच्छ. अच्छा पुष्पगुच्छ पाहिजे का? ते नाही आणलं. माझा एक्स बॉयफ्रेंड आहे ना नेहमी भेटायच्या वेळेस फुल आणायचा. तुम्ही एक्स बॉयफ्रेंड बद्दल बोलताय, मला सांगा लास्ट इयरला कॉलेजमध्ये तुम्हाला पोरं छेडत होती तेव्हा तुम्ही तुमच्या एक्स बॉयफ्रेंडला कॉल लावला होता. टायमिंग वर सोडा, तो आला सुद्धा नव्हता, म्हटला बिझी आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या मित्राला कॉल लावला, 5 मिनिटांमध्ये कॉलेजमध्ये येऊन त्यांनी तुमचा मॅटर सॉल्व्ह केला. आणि तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, तो मित्र आहे ना आमच्याच चौकातला आहे. त्याला बोललो त्यांना जाऊन सांग की तुमची होणारी वहिनी आहे, म्हणून ते तुम्हाला आज ताई बोलायला लागले. आणि फुलाचं काय सांगता, त्यांनी फुल देऊन तुम्हाला फुल बनवलं आणि माझ्या सारख्या तोंडाचा तो इकडच्या तिकडच्या फुलांवर जाऊन बसायचा. मग काय एक दिवशी त्याच सगळ्या फुलांनी मिळून त्याचा केला ना झापूक आणला ना त्याला. आणि हा MBA साठी तुम्हाला जे कॉलेज हवंय ना त्यासाठी तुमच्या पप्पांना धावपळ करायला लावू नका. त्यांना बीपीचा त्रास आहे, मी बघतो काय ते. उद्या ऍडमिशन साठी कॉल येऊन जाईल तुम्हाला. आणि कसं आहे ना, फुल देणारा नाही तर आयुष्यात सपोर्ट करणारा मुलगा बघा. चला येऊ का? ओम साईराम.